श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेदराशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा कसा असेल? ग्रहाच्या गोचरामुळे तुमच्या कुंडलीत तयार होत असलेला दुर्मिळ भद्र राजयोग तुमच्या आयुष्यातील कोणती मोठी क्रांती घडवणार आहे? करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमचा काय संकेत देत आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंतच नक्की पहा. तर मित्रांनो, 29 मे रोजी होणारे ग्रहाचे महापरिवर्तन कुंभ राशीच्या लोकांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या दिवशी बुधदेव आपल्या स्वराशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे आधीच गुरु आणि शुक्रासारखे शक्तिशाली ग्रह विराजमान आहेत. या त्रिकोणी संयोगामुळे तुमच्या कुंडलीच्या पंचम भावात भद्र राजयोग तयार होत आहे. या पंचमहापुरुष योगापैकी एक मानला जातो. हा केवळ एखादा खगोलीय बदल नाही, तर तुमच्या कुंडलीतील सुप्त ऊर्जांना जागृत करणारा एक महायोग आहे, जो गेल्या अनेक काळापासून थांबलेल्या तुमच्या कामांना पुन्हा गती देणार आहे. पंचम भाव हा प्रामुख्याने तुमची बुद्धी, शिक्षण आणि अचानक मिळणाऱ्या लाभाचे स्थान मानले जाते. जेव्हा बुध, शुक्र आणि गुरु सारखे ग्रह येथे एकत्र येतात, तेव्हा तुमच्या निर्णय क्षमतेत एक विलक्षण धार येते. या आठवड्यात तुम्हाला अशा काही संधी चालून येतील ज्याची तुम्ही कधीही स्वप्नात अपेक्षा केली नसेल. मग ती नोकरीतील बढती असो की व्यवसायातील एखादा मोठा करार. या आठवड्यात तुमचे नशीब तुमच्या बाजूने झुकलेले असेल. तुमचे किस्मत के सितारे या आठवड्यात बुलंदीवर चमकताना दिसतील, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा राजयोग तितकाच प्रभावशाली आहे जेवढा तो नाजूक आहे. या आठवड्यात तुम्हाला अत्यंत सतर्क राहून पावले उचलावी लागतील. ग्रहाच्या स्थितीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या ऊर्जेला योग्य दिशेने वळवावे लागेल. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी या महायोगाचा तुमच्यावर नेमका कसा प्रभाव पडत आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग या राजयोगाचा तुमच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर नेमका काय परिणाम होणार आहे, ते सविस्तरपणे पाहूया. आता वळूया तुमच्या करिअरच्या क्षेत्राकडे. कारण या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांसाठी कामाच्या ठिकाणी एक मोठी खळबळ माजणार आहे. जर तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून एकाच प्रकारच्या कामाचा कंटाळा आला असेल किंवा मनासारखी नोकरी मिळत नसल्याने वैतागले असाल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये अशा काही नवीन संधी मिळणार आहेत ज्या तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. तुमच्या कष्टाची झीज होताना दिसेल आणि ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमची पदोन्नती होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अनेक जण मला विचारतात की आता नोकरी बदलण्याची हीच योग्य वेळ आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की संधी तर तुमच्या समोर चालून येईल, पण तिथेच तुम्हाला थोडा संयम राखण्याची गरज आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्हाला ऑफर लेटर मिळत असेल किंवा नवीन ठिकाणी जाण्याचे आमंत्रण येत असेल, तर पूर्ण खात्री करून सर्व बाजू तपासून आणि विचारपूर्वकच हो म्हणा. हा आठवडा तुम्हाला धावपळ देणारा असेल, पण ही धावपळ तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवणारी असेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवा. व्यावसायिकासाठी सांगायचे तर हा आठवडा स्थिरतेचा आहे. जर तुम्ही व्यवसायात एखादे नवीन पाऊल उचलण्याचा किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा आठवडा संयमाने वागण्याचा आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा धोका किंवा रिस्क या काळात घेणे टाळावे. आपली गाडी रुळावर येते हे पाहून अतिउत्साहात येऊन कोणतेही चुकीचे पाऊल उचलणे तुम्हाला धोक्यात टाकू शकते. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या बुद्धीचा वापर करा, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका. तुमची मेहनतच तुम्हाला या आठवड्यात यशाच्या सर्वोच्च बिंदूवर घेऊन जाईल. आता चर्चा करूया खिशाची आणि तुमच्या आर्थिक भविष्याची.
कारण या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे जबरदस्त योग बनत आहे. शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी असून दुसऱ्या घरात विराजमान आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की पैसा तुमच्याकडे चालून येणार आहे. पण मित्रांनो, खरा प्रश्न पैसा मिळवण्याचा नाही, तर तो टिकवण्याचा आहे. बरेचदा आपल्याकडे पैसा आला की आपण नको त्या गोष्टीवर खर्च करतो आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा शून्यावर येतो. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर लगाम घालण्याची अत्यंत गरज आहे, कारण हा काळ तुमच्या आर्थिक स्थितीची परीक्षा घेणार आहे. जेव्हा तुमच्यासमोर धनराशी येते तेव्हा मानवी स्वभावानुसार आपला खर्च वाढतो आणि आपण भविष्याचा विचार करणे सोडून देतो. या आठवड्यात तुमच्याकडे अचानक धनलाभ झाला तर तो विचार न करता खर्च करू नका. हा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवा. मग ती बँक असेल, मुदत ठेव असेल किंवा कोणतीही विश्वासार्ह गुंतवणूक. तुमच्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या आणि पैशाची एक सुरक्षित साठवणूक करा. लक्षात ठेवा, जो आज पैसा वाचवेल तोच भविष्यात श्रीमंत होईल. या आठवड्यात स्वतःवर नियंत्रण मिळवणे हीच तुमच्या आर्थिक यशाची गुरुकिल्ली ठरेल. यासोबतच या आठवड्यात आपल्या कुटुंबाची, विशेषतः आईवडिलांच्या गरजाची काळजी घ्या. त्यांच्यावर खर्च करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि असे केल्यास तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहील. कुटुंबाच्या आनंदासाठी पैसा खर्च करताना मागे पुढे पाहू नका, कारण कुटुंबाचे आशीर्वाद तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी उत्प्रत्येकाचे काम करतील. थोडक्यात, अनावश्यक चैनीच्या वस्तूवर पैसे उडवण्यापेक्षा गुंतवणुकीवर आणि कुटुंबाच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही या धोरणाचे पालन केले तर या आठवड्याच्या शेवटी तुमचे आर्थिक योग्य अधिक बळकट झालेले असेल. आता वळूया आपल्या तरुण आणि होतकरू विद्यार्थ्याकडे, ज्याच्याकडे हा आठवडा ज्ञानाची नवीन लादणे उघडणार आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग, मेडिकल, कायदा, बायोटेक्नॉलॉजी किंवा मॅनेजमेंट यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या सुवर्णकाळासारखी असेल. या आठवड्यात तुमची एकाग्रता वाढणार आहे आणि कठीण वाटणारे विषयही आज तुम्हाला सोपे वाटू लागतील. ग्रहाच्या गोचरामुळे तुमची बुद्धी क्षमता शिखरावर असेल, त्यामुळे जे काही वाचाल किंवा शिकाल ते तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसात कठोर परिश्रम केले असतील तर आता त्या परिश्रमाचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिलेल्या कोणत्याही परीक्षेचा निकाल या आठवड्यात तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. हा काळ तुम्हाला केवळ यश मिळवून देणार नाही, तर तुमच्या आत्मविश्वासामध्ये मोठी भर टाकणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा. मात्र एक गोष्ट विसरू नका, यशाचा मार्ग मेहनतीतच जातो. जरी ग्रह तुमच्या बाजूने असले तरी अभ्यासातील सातत्य सोडू नका. विनाकारण सोशल मीडिया किंवा इतर अनावश्यक गोष्टीवर मध्ये वेळ वाया घालवू नका. हा आठवडा तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा किंवा प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याच्या संधीही देऊ शकतो. त्यामुळे तुमच्या अभ्यासाचे नियोजन करा, ध्येय निश्चित ठेवा आणि या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. लक्षात ठेवा, तुमची आजची मेहनतच तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणार आहे. आता चर्चा करूया आपल्या भावविश्वाबद्दल, जिथे या आठवड्यात प्रेम आणि विश्वासाची नवी पावली फुटणार आहे. प्रेम आणि विवाहाच्या स्वामीचे पंचम भावातील स्थान हे दर्शवते की तुमचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होणार आहे. जर जोडीदारासोबत गेल्या काही दिवसापासून काही गैरसमज किंवा दुरावा झाला असेल तर तो आता कायमचा दूर होणार आहे. एकमेकांना समजून घेण्याची हीच उत्तम वेळ आहे. तुमचे नाते अधिक परिपक्व आणि आनंदी होण्यासाठी या आठवड्यात तुम्ही एकमेकांसोबत जे वेळ घालवाल तो खूप महत्त्वाचा ठरेल. नातेसंबंधाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. अनेकदा आपण घाईघाईत स्वतःचे निर्णय इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मतभेद निर्माण होतात. समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आणि त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढा आदर आणि वेळ घरच्यांना द्याल
तेवढंच प्रेम तुम्हाला परत मिळेल. पालकाशी असलेले तुमचे नाते या आठवड्यात अधिक घट्ट होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजाकडे लक्ष द्या आणि त्यांना शक्य तितका वेळ द्या. सकारात्मक विचाराचा दृष्टिकोन तुमच्या घरातील वातावरण चैतन्य निर्माण करेल. तर मित्रांनो, शेवटी या आठवड्याचा प्रभाव अधिक सकारात्मक करण्यासाठी एक रामबाण उपाय नक्की करा. रोज सकाळी भगवान शिवाची मनापासून आराधना करा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढेल. तसेच शक्य असल्यास हनुमानजीच्या चरणी बजरंग बाणचा पाठ करा. हा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला आर्थिक शांती आणि यशाचे बळ देईल. तर मित्रांनो, सकारात्मक राहा, मेहनत करा आणि या आठवड्याचा एक पुरेपूर फायदा घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या राशी भविष्यामध्ये.